नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण परीक्षेला आलेले मराठीचे काही प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न आहे, बालकवी कोणाला म्हटले जाते? तर बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे। कोणाला? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटले जाते। आता यांना लक्षात कसं ठेवायचं बघा। बाल म्हणजे काय झालं? छोटे मूल। बाल म्हणजे काय झालं? छोटे मूल। त्यांची हाईट कशी असते? कमी असते बाकीच्यांपेक्षा। हा मोठा व्यक्ती, हे छोटा व्यक्ती, हे लहान मुलं आहे, त्यांची हाईट कशी असते? कमी असते। आणि ठोंबरेवरून काय ठेवायचं लक्षात? ठेंगणा। ठोंबरेवरून ठेंगणा, ठेंगणे। बाल कसे असतात? ठेंगणे। त्याच्यावरून हे लक्षात ठेवा। ही फक्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे। बालकवी म्हणजे काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, राज्याची स्तुती करणारा त्याला काय म्हणतात? जो राज्याची स्तुती करतो त्याला म्हणतात भाट। जो राज्याची स्तुती करतो त्याला काय म्हणतात? भाट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते? तर काय असतो? तो कुंभार, ती कुंभारीन, तो कुंभार, ती कुंभारीन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अपकर्षच्या विरुद्धार्थी काय तो? उत्कर्ष। अपकर्षच्या विरुद्धार्थी काय तो? उत्कर्ष। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, रोजच्या विरुद्धार्थी आनंद, बरोबर आहे। रोख म्हणजे काय असते? कॅश, कॅश देणे। उदार म्हणजे उदारी ठेवणे। रंग च्या विरुद्धार्थी गरीब आहे का? रंक म्हणजेच गरीब होतो। रंक म्हणजेच काय असते? रंक म्हणजे गरीब। आणि गरीबच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार? श्रीमंत। रंक म्हणजे गरीब आणि गरीबच्या विरुद्धार्थी श्रीमंत। श्रीमंताला कोणता शब्द आहे? राव। तर रंकच्या विरुद्धार्थ काय यायला पाहिजे? राव किंवा श्रीमंत। तर ही जोडी चुकीची आहे। रुद्ररूप त्याच्या विरुद्धार्थी सौम्य, बरोबर आहे। तर यात चुकीची जोडी कोणती आहे? रंक म्हणजे गरीब। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा मित्रांनो, अश्व शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा। अश्व म्हणजे घोडा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर बघा मित्रांनो, वनिता म्हणजे काय असते? स्त्री। वनिता म्हणजे स्त्री आणि कामिनी म्हणजे सुद्धा स्त्री। वनिता, कामिनी म्हणजेच काय असते? स्त्री। स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अडवावरचे पाणी। अडवावरचे पाणी याचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर याच्यासाठी काय येणार? अडवावरचे पाणी म्हणजे काय असते? क्षणभंगूर गोष्ट। अडवावरचे पाणी म्हणजे काय असते? क्षणभंगूर गोष्ट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मलूल म्हणजे काय असते? मलिन। त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? टवटवीत। मलूलच्या विरुद्धार्थी टवटवीत। बघा, चुकलेला, निरागस, कंटाळवाणे, तिघेही कसे? निगेटिव्ह वर्ड्स आहे। टवटवीत पॉझिटिव्ह वर्ड आहे। तुंदिल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, तुंदिल म्हणजे काय असते? तुंदिल म्हणजे असते लट्ट। तुंडिल म्हणजे काय असते? लट्ट। लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघा, नीलकंठ, नीळ आहे कंठ ज्याचे असा तो काय असते? दोन्ही पद सोडून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? बहुरी। कोणता समास आहे? नीलकंठ बहुरी। मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते? कोण मारतो? तर मी, हा झाला कर्ता। कोणाला मारतो? तर बैलाला, हे झाले कर्म। काय येणार? बैलाला। काय आहे? कर्म आहे वाक्यातील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिला आणि यांनीच काय लिहिलाय? ज्ञानेश्वरी। काय लिहिलाय? ज्ञानेश्वरी। यालाच काय म्हणतात? भावार्थ दीपिका। भावार्थ दीपिका कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीला। त्यांनी आणखी काय लिहिलंय? पसायदान। पसायदान। पुन्हा काय लिहिलंय? हरिपाठ।
हरिपाठ. पुन्हा काय लिहिलंय? चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टी. पुन्हा काही आहे का? अमृतानुभव, पसायदान, हरिपाठ, ज्ञानेश्वरीच म्हणजे भावार्थ दीपिका सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची आहे, चांगदेव पासष्टी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची आहे आणि हरिपाठ सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, उपमर्द करणे म्हणजे काय? तर उपमर्द करणे म्हणजे काय असते? अपमान करणे. उपमर्द करणे म्हणजे काय असते? अपमान करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा. बघा, तर शुद्ध शब्द काय आहे ना, इथे चुकीचं दिलं आहे. तर शुद्ध शब्द काय आहे? एक मिनिट. याव चंद्र दिवा करो. शुद्ध शब्द काय? याव चंद्र दिवा करो. री नाही पाहिजे, इथं रव पाहिजे. याव चंद्र दिवा करो. याव चंद्र दिवा करो म्हणजे काय असते? चंद्र सूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे. याव चंद्र दिवा करो म्हणजे काय? चिरकाल टिकणारे म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला म्हणतात याव चंद्र दिवा करो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील मन पूर्ण करा. खोट्याच्या कपाळी गोटा. काय असतो? जो खोटं बोलतो त्याच्या कपाळी काय असतो? गोटा अशी मन आहे. खोट्याच्या कपाळी गोटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर बघा, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहे व्यंकटेश माडगुळकर. कोण आहे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक? तर ते आहे व्यंकटेश माडगुळकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रोग्याची शुश्रूषा करणारी. शुश्रूषा म्हणजे काय? देखभाल करणारी. तर रोग्याची देखभाल कोण करतात? नर्स करते. कोण करते? नर्स. आणि नर्सला मराठी शब्द काय? परिचारिका. रोग्याची शुश्रूषा करणारी म्हणजे परिचारिका. शुश्रूषा म्हणजे देखभाल करणारी. कोण करते? नर्स, परिचारिका. नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द सांगायचा आपल्याला. नैसर्गिक म्हणजे काय असते? नॅचरल. नॅचरलच्या विरुद्धार्थी काय असते? आर्टिफिशियल. आणि आर्टिफिशियलला काय म्हणतात मराठीत? कृत्रिम. कृत्रिम. नैसर्गिकच्या विरुद्धार्थी काय ना? कृत्रिम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अडेल टट्टू म्हणजे जो जिद्द करणारा, अडून राहणारा, नासमजदार. अडून राहणारा, अडेल टट्टू एखाद्या गोष्टीचा हट्ट करणारा, जो एखादी गोष्ट समजूनच नाही घेत आहे, त्याच गोष्टीला अडलेला आहे. तर त्याच्या विरुद्धार्थी काय ना? समजदार. अडेल टट्टू म्हणजे काय असते? असमजदार. जो असमजदार राहील तोच अडून राहील ना. जो समजदार राहील तो अडून राहतो का? नाही, तो लवकर समजून घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे. आघाडीचा विरुद्धार्थी काय आहे? पिछाडी. आघाडी, पिछाडी. आगंतुक म्हणजे न बोलवता येणारा. आमंत्रित म्हणजे ज्याला बोलवले आहे. आगंतुकचं आमंत्रित, हे बरोबर आहे. आगंतुक म्हणजे काय असते? ज्याला निमंत्रण नाही दिले, जो न बोलवता आलेला. आमंत्रित म्हणजे ज्याला बोलवले आहे तो. उदारचा आळशी होतो का? नाही. इहलोक, परलोक, परदेश हे सुद्धा नाही आहे. समानार्थी शब्द आहे. घर कोंबडा. घर कोंबडा म्हणजे जो नुसता घरात राहतो, काही कामधंदा करत नाही, बिना कामाने घरात राहतो, त्याला म्हणतात घर कोंबडा. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय आहे ना? भटका. ज्याचा पायच घरात टिकत नाही, जो बाहेरच भटकत राहतो, भटका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. कपाळ, ललाट, माळ. कपाळ, ललाट, माळ हे सर्व काय? कपाळाचे समानार्थी शब्द. हस्त म्हणजे काय ना? हात. हस्त म्हणजे हात. कपाळ, ललाट, माळ हे तिन्ही शब्द कपाळचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रमोळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थी कोणता? बघा, चंद्रमोळी घर म्हणजे काय? कशाला म्हणतो आपण? गरीब माणसाचे घर. गरीब माणसाच्या घराला काय म्हणतात? चंद्रमोळी घर.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दुंदभी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काय आहे? दुंदभी. तर याला काय म्हणणार? राय नौबत. दुंदभी म्हणजे नौबत. दुंदभी म्हणजे काय ते? नौबत. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? काय विचारलाय? विग्रह करायचा आहे. नवरात्र. नवरात्र म्हणजे काय असते? 9 रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह. जिथे पहिले पद संख्येने सुरू होते त्याला कोणता समास म्हणतात? त्याला म्हणतात द्विगु. द्विगु समास. ज्याचे पहिले पद संख्येने सुरू होते त्याला काय म्हणतात? द्विगु समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्वंद्व समास ओळखा. द्वंद्व म्हणजे काय असते? जिथे दोन्ही पद महत्वाचे असते. जलद, जल देणारा, देणारा. शेवटी नारा, नारे असे असते त्याला काय म्हणतात? उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष. तत्पुरुष समास म्हणजे काय? दुसरे पद महत्वाचे. आणि जलद काय आहे? जल देणारा, देणारा, देणारा. शेवटी नारा, नारे जर असे शब्द येत असेल तर तो कोणता समास असतो? तत्पुरुष समास. नापसंत, जो पसंत नाही असा तो कोण होणार? बहुव्रीही समास. विटी, दांडू. विटी आणि दांडू दोन्ही पद महत्वाचे आहे. तर दोन्ही पद महत्वाचे असल्यावर काय असतो? तो द्वंद्व समास. आणि हा कोणता येणार? विटी आणि दांडू. इतर द्वंद्व समास. इतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. महर्षी, महान असा ऋषी. कोणता येणार हा? महर्षी, महान असा ऋषी. कोणता समास येणार? कर्मधार्य. कर्मधार्य समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य डोंगरा आड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? तर अधोरेखित काय? डोंगरा आड. सूर्य गेला. कुठे गेला? डोंगरा आड. आड काय दाखवत आहे? स्थल दाखवत आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. काय आहे? क्रिया. डोंगराळ काय? स्थल दाखवत आहे ना. कुठे गेला? डोंगराच्या आड गेला. तर त्याला काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण असेल तर त्याला म्हणतात आधारपूरक. कोणतं कार्य करत आहे? आधारपूरक. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे संत भारुडे व गौरणी करिता प्रसिद्ध आहे. भारुडे व गौरणी कोणाची आहे? तर ते आहे संत नामदेवांची. संत एकनाथांचे. भारुडे व गौरणी कोणाचे आहे? संत एकनाथांची. कोणाचे आहे? संत एकनाथांची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चतुर्भुज होणे. चतुर म्हणजे काय असते? चतुर म्हणजे 4 आणि भुज म्हणजे हात. भुज म्हणजे बाहू, हात. 4 हात होणे. दोनाचे 4 हात होणे म्हणजे काय असते? लग्न होणे. दोनाचे 4 हात होणे म्हणजे काय असते? लग्न होणे. त्यालाच म्हणतात चतुर्भुज होणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता? तर सांगा. अंगुली असा असतो का? नाही, चुकीचं आहे. अंगुली बरोबर आहे. निर्देश बरोबर आहे का? हो. अंगुली कसा पाहिजे? असा. निर्देश. अंगुली, निर्देश हा शब्द बरोबर आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. तेथे सर्व महत्वाची अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय? कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. अग्रज म्हणजे काय असते? अग्रज म्हणजे असते मोठा भाऊ. अग्रज म्हणजे काय असते? मोठा भाऊ. आणि कुसुम, कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमचा अग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ कोण आहे? विष्णू वामन शिरवाडकर असं त्याचं नाव आहे. कुसुमाग्रज म्हणजे काय?
कुसुमचा मोठा भाऊ, कुसुम अग्रज, कुसुमचा मोठा भाऊ कोण आहे? विष्णू वामन शिरवाडकर, म्हणून त्यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? शिवाजी सावंत. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? शिवाजी सावंत. आणि छावा, छावा या कादंबरीचे लेखक कोण आहे मित्रांनो? त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पराक्रम केल्याचा आव आणणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा. तर सांगा, पराक्रम केल्याचा आव आणणारा कोण असतो? तर काय म्हणतात त्याला? तीरशिंगराव. काय म्हणतात त्याला? तीरशिंगराव. पराक्रम केल्याचा आव आणणारा त्याला म्हणतात तीरशिंगराव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवडंबर म्हणजे काय असते? जो मस्तीखोर आहे, मस्तीखोर, त्याला म्हणतात अवडंबर. तुमच्यासारखा अवडंबर आणि माझ्यासारखा साधा व्यक्ती त्याला म्हणतात साधेपणा. अवडंबरच्या विरुद्धार्थी काय आहे ना? साधेपणा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. संकुचित आहे, व्यापक आहे, हा बरोबर आहे. आश्चर्य म्हणजेच विस्मय, हा समानार्थी शब्द आहे. दानव म्हणजे असुर, समानार्थी शब्द आहे. काय येणार? संकुचित. व्यापक म्हणजे व्यापक विचारांचा, संकुचित म्हणजे संकुचित. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाहीये? तर कुरूप कशाचा आहे? सुंदर आलाय. भेद म्हणजे साम्य, साम्याचा विरुद्धार्थी काय आलाय? भेद. सोपे, सोपेच्या विरुद्धार्थी काय आलाय? कठीण, कठीण. पारक, पारकसाठी काही आलाय का? नाही. तर कोणता ऑप्शन येणार याचा आन्सर? पारक. पारक या शब्दासाठी, विरुद्धार्थी शब्दासाठी कोणता शब्द आलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांठस्थ. पांठस्थ म्हणजे काय असते? पांठस्थ म्हणजे वाटसरू. काय असते? पांठस्थ म्हणजे वाटसरू. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पृथ्वी म्हणजे काय असते? वसुंधरा. भू, जमीन. जमीन पुन्हा कोणते कोणते शब्द आहे? सर्व शब्द कमेंट करा. भू, जमीन, वसुंधरा, पृथ्वी, अवनी. बघा, समर. समर म्हणजे, समीर म्हणजे वारा. समीर म्हणजे असते वारा आणि समर म्हणजे संग्राम, लढाई, संग्राम किंवा लढाई. समर म्हणजे लढाई किंवा संग्राम आणि समीर म्हणजे वारा. अग्नी म्हणजे पावक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. छंद म्हणजे काय असते? एखाद्या गोष्टीचा नाद असणे, छंद असणे, एखाद्या गोष्टीचा नाद असणे त्याला म्हणतात छंद. हॉबी, हॉबी. खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते? हा काय आहे? हा आहे स्वल्प, स्वल्पविराम. हा काय? अर्धविराम. अर्धविराम. हा काय? उद्गारवाचक चिन्ह. आणि हा काय? प्रश्नार्थी चिन्ह. तर मानवी भावना व्यक्त करणारे कोणते चिन्ह असते? तर ते असते उद्गारवाचक चिन्ह असते. मानवी भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? द्विगु म्हणजे काय? ज्याचे पहिले पद संख्या वाचक असते. महादेव, महान असा देव. महादेव काय? महान असा देव. कोणता झाला? हा झाला कर्मधार्य, कर्मधार्य समास. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र. बालमित्र म्हणजे काय? बालपणापासूनचा मित्र. कोणता येणार? तत्पुरुष.
तत्पुरुष समास. याच्यात दुसरे पद महत्वाचे आहे, मित्र महत्वाचा आहे. गजानन, गज आहे ज्याचे आनंद असा तो. काय? गजाचे आहे आनंद ज्याचा असा तो. कोणता येणार? बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह, त्याला म्हणतात द्विगु समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील सामासिक शब्दांचा प्रकार सांगा. दरमहा. दर म्हणजे महा, प्रत्येक महिन्याला. दर हा काय झाला? अव्ययी भाव समास. जिथे पहिले पद महत्वाचे असते तो असतो अव्ययी भाव समास. दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला, अव्ययी भाव समास. नेक्स्ट आहे, पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला सोनेरी मुकुट शोभतो. काय शोभतो? तर मुकुट. कर्ता काय झाला? मुकुट. बघा हा प्रश्न नेहमी परीक्षेत कन्फ्युज करतो. आपण काय करतो? कर्ता राजा समजतो, पण तसं नाहीये. कोणाला शोभतो? कोण शोभतो? सॉरी, कोण शोभतो? तर मुकुट. कोणाला? तर राजाला. तर कोण काय झाला? मुकुट. मुकुट काय झाला? कर्ता झाला या वाक्यातील. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? तर बघा याचा आन्सर आहे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज यांनी नटसम्राट लिहिले आहे. राम गणेश गडकरीला काय म्हणतात? गोविंदाग्रज. प्र.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खूनगाठ करणे. खूनगाठ बांधणे म्हणजे काय असते? निश्चय करणे. खूनगाठ बांधणे म्हणजे काय असते? निश्चय करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढील मन पूर्ण करा. मेल्या म्हशीला रिकामी जागा दूध. तर मेल्या म्हशीला काय आहे? मनभर दूध. ही एक मन आहे, मेल्या म्हशीला मनभर दूध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कुठे केली? तर सांगा. तर बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना ही नेवासा येथे केली आहे. आणि नेवासा कुठल्या जिल्ह्यात आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. ज्ञानेश्वरीलाच काय म्हणतात? भावार्थ दीपिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचा आन्सर कमेंट करा, आताच सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यम पद लोपी समासाचा योग्य पर्याय ओळखा. सांगा काय आहे ना? ज्याच्यामध्ये मधले पद गाळले जाते, ज्याच्यामध्ये मधले पद गाळले जाते त्याला मध्यम पद लोपी समास म्हणतात. मुख कमल काय आहे? कमळासारखे मुख, कर्मधार्य समास. मुख कमल काय? कर्मधार्य समास. कमलासारखे मुख. चुलत सासरा. चुलत सासरा म्हणजे काय? नवऱ्याचा चुलता किंवा सासऱ्याचा भाऊ. चुलत सासरा म्हणजे काय? नवऱ्याचा चुलता किंवा सासऱ्याचा भाऊ, त्याला म्हणतात चुलत सासरा. त्याच्यामधले मधले पद गाळले आहे की नाही, म्हणून हा झाला मध्यम पदलोपी समास. काय ना? चुलत सासरा. काव्यामृत म्हणजे काय ना? काव्यरूपी अमृत. हा सुद्धा काय झाला? कर्मधार्य समास. कर्मधार्य समास, काव्यरूपी अमृत. गजानन. गजाचे आहे आनंद ज्याचा असा तो. तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात? बहुव्रीही समास. कोणता आहे गजानन? बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सतेज या शब्दाचा विरुद्धी अर्थी शब्द ओळखा. सतेजचा काय येणार? विरुद्धार्थी निस्तेज. ज्याच्या चेहऱ्यावर काहीच तेज नाही तो निस्तेज, आणि ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे तो सतेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे. स्वदेशी विदेशी. बरोबर आहे. अतिवृष्टी दूरदृष्टी. दूरदृष्टी म्हणजे काय असते? भविष्याचा विचार करून चालणारा व्यक्ती. दूरदृष्टी. आवक आहे, आवक जावक. बरोबर आहे. अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस. अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस. तर याच्या विरुद्धार्थी काय येणार? पाऊस नसलेला, त्याला काय म्हणतात? अनावृष्टी, दुष्काळ. अनावृष्टी. अनावृष्टी म्हणजे दुष्काळ. अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. विधवा. विधवा म्हणजे जिचा पती मेलेला आहे तो, आणि सुवासिनी म्हणजे जिचा पती जिवंत आहे.
सुवासिनी. अनुज म्हणजे लहान, अग्रज म्हणजे मोठा, बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. विधवाचा सुवासिनी. सुकर दुष्कर, सुकर म्हणजे चांगले काम, दुष्कर म्हणजे वाईट काम, हे सुद्धा बरोबर आहे. सारच्या विरुद्धार्थी परमार्थ होते का? नाही. तर काय होते? स्वार्थच्या विरुद्धार्थी परमार्थ. स्वार्थ म्हणजे संसार. तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. पर्ण म्हणजे पान, बरोबर आहे. महेश म्हणजे शंकर, बरोबर आहे. शत्रू म्हणजे दुश्मन, बरोबर आहे. संहार म्हणजे रक्षण असते का? नाही. संहार म्हणजे काय असते? नाश करणे. संहार म्हणजे काय असते? नाश करणे. तर काय चुकीचं? ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हलाहल. हलाहल म्हणजे काय? हलाहल म्हणजे शब्दाचा अर्थ. हलाहल म्हणजे काय असते? विष. अमृत म्हणजे काय असते? सुधा. अमृत म्हणजे सुधा. पियुष याला काय म्हणतात? अमृत. विष म्हणजे हलाहल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हर्षच्या विरुद्धार्थी खेद. हर्ष म्हणजे आनंद, खेद म्हणजे दुःख. क्षती म्हणजे नुकसान, नुकसानच्या विरुद्धार्थी लाभ, बरोबर आहे. आरोपी, फिर्यादी, हे सुद्धा बरोबर आहे. आधी, आरंभ. आधी म्हणजे पण आरंभ, आधी म्हणजे पण सुरुवात, आरंभ म्हणजे पण सुरुवात. हा काय झाला? समानार्थी. तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन 4 चुकीची जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. पुढील वाक्यात कोणते विराट चिन्ह द्यायचे राहिले आहे? तर सांगा. बघा, मामा, मला अमेरिका बघायचा आहे. मामानंतर काय यायला पाहिजे? मामानंतर यायला पाहिजे स्वल्प विराम. मामानंतर काय यायला पाहिजे? स्वल्प विराम. मामा, मला अमेरिका बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अंथरून पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर बघा, अंथरून पांघरून याची फोड केली तर काय होते? अंथरून आणि पांघरून तसेच इतर काही किरकोळ गोष्टी. बघा, आता थंडीचे दिवस चालू झाले, तर अंथरून पांघरून झोपतो आपण. तर सोबत काय घेतो? एक ब्लँकेट, हे ते सर्व घेऊन झोपतो. सोबत उशी, म्हणजे सोबत सोबत बारीक शिरीक गोष्टींचा ज्यामध्ये समावेश होतो त्याला काय म्हणतात? द्वंद्व समास. यामध्ये दोन्ही पद महत्वाचे, अंथरून पण महत्वाचा आहे, पांघरून पण महत्वाचा आहे, आणि सोबत इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी, तर त्याला काय म्हणतात? द्वंद्व. आणि या समास कोणता आहे? समाहार द्वंद्व समास. समाहार समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश्य कोणते आहे? उद्देश्य म्हणजे काय असते? उद्देश्य म्हणजे कर्ता असतो. उद्देश्य म्हणजे काय असते? कर्ता. काय दिसतात? डोळे. डोळे कसे आहे? सुंदर. काय दिसतात? डोळे. तर या वाक्यातील कर्ता काय? डोळे. आणि कर्ता म्हणजेच काय झालं? उद्देश्य. तर या वाक्यातील उद्देश्य काय? डोळे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते? तर बघा, उद्देश्य म्हणजे काय असतो? कर्ता. आणि उद्देश विस्तारक म्हणजे काय असते? कर्त्याविषयी माहिती सांगणे. कर्त्याविषयी म्हणजे नावाबद्दल माहिती सांगतात, त्याला काय म्हणतात? विशेषण. तर इथे उद्देश्य काय? कर्ता काय आहे? कोण शिकवतात? तर बाई. कोणत्या बाई? तर पांढरे केस असलेल्या. कोणत्या बाई? पांढरे केस असलेल्या. हे झालं आपलं उद्देश विस्तारक. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा, अर्ज हा शब्द मराठीमध्ये हा अरबी भाषेतून आला आहे. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलाय? तर ते अरबी भाषेतून आलेला आहे. अ वरून लक्षात ठेवा. अर्ज अरबी. अर्ज अरबी. शुद्ध शब्द ओळखा. पुनर्जन्म, गृहपाठ, परीक्षा, पुनर्विवाह. बघा कसं पाहिजे? परीक्षा असं पाहिजे का? नाही. परीक्षा कसा आहे? असा आहे. पुनर्विवाह कसं पाहिजे होता? पुनर्विवाह. पुनर्विवाह. गृहपाठ. गृहपाठ. पुनर्जन्म. पुनर्जन्म. पुनर्जन्म हा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
म्हणीतील गायलेला शब्द ओळखा. मन कशी आहे? कुडी तशी पुडी, कुडी तशी पुडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला? तर सांगा मित्रांनो. तर बघा याचा आन्सर आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख हे कर्नाटक येथे आढळला आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला? तर तो कर्नाटकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोग्याची शुश्रूषा करणारी. बघा आत्ताच घेतलाय मी हा प्रश्न, तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजाची स्तुती करणारा. राजाची स्तुती करणारा कोण असतो? भाट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपभोग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उपभोग्य म्हणजे काय असते? एखादी गोष्टीचा आपण यूज केलाय, वापर केलाय, यूज केलाय, वापर केलाय, त्याला म्हणतात उपभोग्य. तर काय येणार त्याचा विरुद्धार्थी शब्द? वैराग्य. वैराग्य म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, लांब राहणे. एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, लांब राहणे, त्याला म्हणतात वैराग्य. आणि उपभोग्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा यूज केलाय, वापर केलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय निवडा. सुधा म्हणजे काय असते? सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे पियुष. तर विरुद्धार्थी काय येणार? विष. विष म्हणजे जहर, विष म्हणजेच हलाहल, विष म्हणजेच गळर. चारही शब्द विषचे विरुद्धार्थी आहे. हलाहल म्हणजे विष, गळर म्हणजे विष. तर काय येणार? ऑप्शन 4, 1, 2, 3, 4 ही बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अतिवृष्टी म्हणजे काय? खूप जास्त पाऊस पडणे, अतिशय पाऊस पडणे. आणि पाऊसच न पडणे त्याला काय म्हणतात? दुष्काळ. आणि त्याच्यासाठी शब्द कोणता आहे? अनावृष्टी. अतिवृष्टीचा विरुद्धार्थी अनावृष्टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही? तर अनुमोदन. अनुमोदन म्हणजे काय असते? एखाद्याला होकार देणे, समर्थन देणे, पाठिंबा देणे. अनुमोदन या शब्दाचे हे तिन्ही काय समानार्थी शब्द आहे. होकार, समर्थन, पाठिंबा, यालाच अनुमोदन म्हणतात. तर काय येतात याचा समानार्थी शब्द नाही. आस्वाद आहे का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अचूक स्पेलिंग ओळखा. परीक्षा. हे ते तिन्ही बरोबर आहे. परीक्षा बरोबर आहे, ही परीक्षा बरोबर, परीक्षा बरोबर. परीक्षा हे चुकीचं आहे. परीक्षा असा री आला तर चुकीचा आहे, मोठा री आला तर बरोबर आहे. तर तिन्ही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दिवाकर, मार्तंड, प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? तर सांगा. तर बघा ही सर्व सूर्याची नावे आहेत. दिवाकर, मार्तंड, प्रभाकर, दिनकर, दिनमणी हे सर्व कशाची समानार्थी शब्द आहे? तर सूर्याची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. या वाक्यातील कर्ता कोण आहे? कोणी पकडले? पोलिसांनी. पोलीस काय आहे? कर्ता. पोलीस काय आहे? कर्ता. तर कर्म काय आहे? काय पकडले? आरोपीला. कोणाला पकडले? आरोपीला. हे काय आहे? आपले कर्म. आणि कर्ता काय? पोलीस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? तो विद्वान. विद्वान कोणता? तो विद्वान. ती विदुषी. ही स्त्रीलिंगी. ती विदुषी, तो विद्वान. समजलं? वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे काय असतं रे? कर्ता. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. काय असतो? अभिमान. काय असतो? अभिमान. त्या ह्या वाक्यातील कर्ता काय आहे? अभिमान. म्हणजेच अभिमान काय आहे? या वाक्यातील उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केलेले उपकार जो जाणत नाही असा तो. केलेले उपकार जो जाणत नाही असा तो, त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय? जो केलेले उपकार विसरून जातो. आणि कृतज्ञ म्हणजे काय आहे? केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ. कृतज्ञ. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यम पद लोपी समासाचा योग्य पर्याय ओळखा. तर चुलत सासरा. चुलत सासरा काय? मध्यम पद लोपी समास आहे, आधीच घेतलाय. चुलत सासरा म्हणजे काय? नवऱ्याचा चुलता किंवा सासऱ्याचा भाऊ, त्याला काय म्हणतात? चुलत सासरा. मधातील पदे गाळली गेली म्हणून हा काय? मध्यम पद लोपी समासाचे उदाहरण आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले आहे? तर बघा, लीळा चरित्र हे साहित्य माईन भट. कोणाचं आहे लीळा चरित्र? तर हे आहे माईन भट यांचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनादी या शब्दाचा समास ओळखा. अनादीचा विग्रह करा बरोबर. नाही आदी, अनादी. ज्याचा नाही आदी तो काय येणार? अव्ययी भाव समास. पहिले पद महत्वाचे आहे. नादीचा अनादी, पहिला शब्द महत्वाचा, पहिले पद महत्वाचे. अनादी अव्ययी भाव समास. नाही ज्याचा आदी तो. घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार कोण आहे? तर बघा मित्रांनो, याचे आन्सर आहे विजय तेंडुलकर. घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकांचे नाटककार आहे विजय तेंडुलकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो? तर बघा, त्याचे आन्सर आहे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण बोलणाऱ्याचे शब्द दर्शवित असतो. कशामध्ये? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. इथे रिकामी जागा आहे. कोणता शब्द येणार? दक्षिणा, लक्ष, प्रदक्षिणा. तर कोणती म्हण आहे ती? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. काय आहे? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रमोळी घर या प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचा आन्सर आहे गरीब माणसाचे घर. चंद्रमोळी घर म्हणजे काय असते? गरीब माणसाचे घर असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा. तर पहिला शब्द बरोबर आहे. पोलीस कसा लिहिला जातो? असा लिहिला जातो. दीर्घ वेलांटी असते लिहिला. काय असते? दीर्घ वेलांटी. पोलीस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कटी शब्दाचा अर्थ सांगा. कटी म्हणजे काय असते? कटी म्हणजे कंबर. कटी म्हणजे काय असते? कंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, समरस होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. समरस होणे म्हणजे काय असते? समरस होणे म्हणजे गुंग होणे, चित्त होणे. समरस होणे म्हणजे काय असते? एखाद्या गोष्टीत गुंग होणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. अश्व म्हणजे वारू, वारू म्हणजे घोडा. अश्व म्हणजे वारू, वारू म्हणजे घोडा. जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जल. अमित म्हणजे अगणित, ज्याला मोजता येत नाही असा अगणित आहे, अमित आहे. खल म्हणजे सज्जन होते का? नाही. तर हा शब्द चुकीचा आहे. ते अयोग्य जो ओळखाचा आहे. तर काय येणार यांचं? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समरस. एक मिनिट. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. निष्कारण म्हणजे कारण नसताना. कारण नसताना काय येणार? विनाकारण येणार, अकारण येणार, निष्कारण येणार. निष्कारण, अकारण, विनाकारण हे काय आहे? समानार्थी शब्द. याचा अर्थ काय होतो? कारण नसताना. आणि सकारण, सकारण म्हणजे काय असते? कारण असताना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कावडा म्हणजे गोंडी भाषेत काय? तर कावड्याला गोंडी भाषेत काय म्हणतात? काकाड. कावडा म्हणजे काय असते? गोंडी भाषेत काकाड म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही? विरुद्धार्थाची जोडी नाही. स्वाधीन, पराधीन बरोबर आहे. द्वेष, स्नेह बरोबर आहे. सत्वर म्हणजे सत्वरच्या विरुद्धार्थी सावकाश. सत्वर म्हणजे जलद, घाईने. तर काय येणार? सावकाश. द्वेष, स्नेह बरोबर. अलग, विलग. अलग हा समानार्थी शब्द आहे विलगचा. अलग, विलग म्हणजे काय असते? वेगळा. तर काय येणार? आन्सर अलग, विलग हे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना याचा समानार्थी काय येणार? नजाकत येणार का? नाही. भूमिका येणार का? नाही. भूषण येणार का? नाही. तर काय येणार याचा आन्सर? ठेवण. संरचना म्हणजे काय येणार? ठेवण. विहंग शब्द समूहात न बसणारा. विहंग म्हणजे पक्षी, विहग म्हणजे पक्षी, खग म्हणजे पक्षी. पण अई म्हणजे काय असते रे? अई म्हणजे असते सर्प. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. आकाशात गमन करणारा कोण असतो? पक्षी असतो. खग म्हणजे पक्षी, विहंग म्हणजे पक्षी, विहग म्हणजे पक्षी, अई म्हणजे सर्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा.
राजीव म्हणजे कमळ, सरोज म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ, वायस म्हणजे काय असते? वायस म्हणजे एकाक्ष का कावळा. वायस म्हणजे काय असते? कावळा. एकाक्ष का. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा. लामण दिवा काय आहे? निरांजन नाही. समय म्हणजे नाही. नंदादीप म्हणजे काय असते? नंदादीपला काय म्हणतात? देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे काय असतो? नंदादीप. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. कौमुदी काय असते? कौमुदी म्हणजे चांदणे. कौमुदी म्हणजे काय असते? ज्योत्स्ना. कौमुदी म्हणजे चांदणे, कौमुदी म्हणजे ज्योत्स्ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. सोमेश्वरी हे बरोबर आहे. डोळ्यात केर कानात फुंकर मॅच होते याला. आग डोळ्याला लोणी टाळ्याला म्हणजे जखम एकीकडे आहे आणि उपचार एकीकडे करणे, तर त्याच्यासाठी आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी बरोबर आहे. डोळ्यात केर कानात फुंकर म्हणजे कचरा डोळ्यात गेला आणि फुंकर आपण कानात मारत आहोत. शब्दाशी अर्थ आहे. आग डोळ्याला लोणी टाळ्याला हे तीन मॅच होतात. पण आयत्या बिडावर नागोबा असतो का? या तिन्ही म्हणीला लागू होत आहे का? नाही. ही वेगळी म्हण आहे. आयत्या बिडावर नागोबा म्हणजे प्रयत्न एक करतो आणि त्याचा लाभ दुसरा घेतो. आयत्या बिडावर नागोबा का म्हणतात? कारण की नागोबा कधीच बीड करत नाही. तो नेहमी उंदराच्या बिडात राहतो. माहितीये का? साप कधीच स्वतःची बीड तयार करत नाही. तो उंदरांच्या वगैरे बिडामध्ये राहतो. त्यावरून मन पडाली आयत्या बिडावर नागोबा. खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता? अर्धविराम कोणता आहे? हा आहे. हा काय आहे? अपूर्ण विराम. लक्षात ठेवा. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हा एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थी चिन्ह. हा काय? अपूर्ण विराम. हा आहे अर्धविराम. आणि स्वल्पविराम काय असते? कॉमा. कॉमा म्हणजे काय असते? स्वल्प विराम. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पुरणपोळी या शब्दाचे लिंग कोणते? पोळी. तो पोळी असते का? नाही. काय असते? ती पोळी. ती पोळी म्हणजे काय झालं? स्त्रीलिंगी. पुरणपोळी काय? स्त्रीलिंगी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. कोणी केला? त्याने. काय केला? अभ्यास. काय केला? अभ्यास. अभ्यास काय आहे? कर्म आहे. या वाक्यातील कर्म काय आहे? अभ्यास आहे. आणि कर्ता काय? त्याने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे? तर पगार हा पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कोणता आहे ना? पुनर्विचार. तर कोणता शब्द शुद्ध आहे? पुनर्विचार हा शब्द शुद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजे काय? बरोबर शब्द ओळखायचा. प्रतिबंध चुकीचा आहे. हा प्रतिबंध नाही, चुकीचा आहे. हा प्रतिबंध बरोबर आहे. कसा प्रतिबंध येतो? असा प्रतिबंध येतो. हा तर चुकीचा आहे. प्रतिबंध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समान अर्थाच्या म्हणींचा योग्य पर्याय निवडा. तर सांगा कोणते पर्याय येणार? वरचणीचे पाणी ओढ्याला जात नाही. ठीक आहे. तूप खाल्ली की रूप येत नाही म्हणजे ती हळद हो गोरी म्हणजे घाई असणे एखाद्या गोष्टीसाठी. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीची वाईट सवय ही शेवटपर्यंत जात नाही. एका अदनाने तुरी शिजत नाही. एका अदनाने तुरी शिजत नाही आणि तूप खाल्ली की रूप येत नाही हे दोन्ही पी हळद आणि हो गोरी म्हणजे घाईचे मन आहे. तर याच्यासाठी काय येणार? ऑप्शन ब आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर भारूड कोणाचा आहे? संत एकनाथ महाराजांचे. भारूड कोणाचे आहे? संत एकनाथ महाराजांचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात? पाठीमागून जन्मलेला म्हणजे काय असते? लहान.
त्याला म्हणतात अनुज. त्याला काय म्हणतात? अनुज. आणि अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला, म्हणजे मोठा मोठा भाऊ, आधी जन्मलेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मती मर्ती या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. मृत, अमृत. मत्ती नसेल, मरते असं. हा, मरते म्हणजे काय असते? मरते म्हणजे असते मृत. आणि मृतच्या विरुद्धार्थी काय येणार? काय येणार? अमर. काय येणार? अमर. बघा, अमृत नाही करायचं, काय येणार? अमर. मरते म्हणजे मृत, मृतच्या विरुद्धार्थी अमर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर दाटचे विरुद्धार्थी काय येणार? विरळ. दाटचे विरुद्धार्थी काय येणार? विरळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटात न बसणारे पद निवडा. शीर म्हणजे काय असते? शीर म्हणजे असते, शीर म्हणजे दूध. पय म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, पय म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, पण शीर म्हणजे काय असते? दूध. तर हे तिन्ही शब्द एकामेकाचे समानार्थी शब्द आहेत, पण हा काय वेगळा आहे. तर गटात न बसणारा शब्द कोणता आहे? शीर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पर्यायापैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता, तो पर्याय निवडावा. कोट्याधीश. कोट्याधीश असते, कोट्याधीश नसते, काय असते? फक्त कोट्याधीश. पृथक्करण बरोबर आहे, विशेष सुद्धा बरोबर आहे, मनस्थिती सुद्धा बरोबर आहे. त्या योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द इथे अचूक ओळखायचा होता. तर अचूक कोणता आहे ना? कोट्याधीश. योग्य पद्धतीने नाही, अचूक पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने लिहिलेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? अश्वत्थ म्हणजे काय असते? पिंपळ. अश्वत्थ म्हणजे काय? पिंपळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील समूहात न बसणारा शब्द कोण शोधा. खग म्हणजे पक्षी, विहग म्हणजे पक्षी, पक्षी. खग पक्षी आहे, विहग म्हणजे पक्षी आहे, पण नृप म्हणजे काय असते? नृप म्हणजे असतो राजा. नृप म्हणजे काय असते? राजा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुरोगामी शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर सांगा मित्रांनो, पुरोगामीसाठी काय येणार? तर बघा, पुरोगामी म्हणजे काय असते? आधुनिक विचारांचा. पुरोगामी म्हणजे काय असते? आधुनिक विचारांचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे. पर्याय सुचवासाठी काय झाला? ऑप्शनल झाला. ऑप्शनल साठी काय ते? वैकल्पिक, विकल्प चिन्ह. काय येणार? विकल्प चिन्ह पर्याय सुचवासाठी. पर्याय म्हणजे काय असते? ऑप्शनल असते. ऑप्शनल साठी काय असते? आपला विकल्प चिन्ह. घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, घरोघरी, दारोदारी हे कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहेत. घरोघरी, दारोदारी यामध्ये काय असते? पहिले पद महत्वाचे असते. काय असते? पहिले पद महत्वाचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली. तर बघा, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, समानार्थी वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. गहजप करणे म्हणजे काय असते? तर बघा, गहजप करणे म्हणजे असते बभ्रा करणे. गहजप करणे म्हणजे काय असते? बभ्रा करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात टळला, वाचला, हरवला, टाळला. टाळला येणार का? नाही, मोठा अपघात घडला. निष्काळजीपणामुळे आहे ना, वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. जाऊन, ठेवून, देऊन, घेऊन. जाऊनला आपण कसं लिहू शकतो? जा अधिक ऊन. ठेवूनला कसं लिहू शकतो? ठेव अधिक ऊन. देऊनला कसं लिहू शकतो? दे अधिक ऊन. घेऊनला कसं लिहू शकतो? घे अधिक ऊन. यामध्ये कोणता वेगळा आहे? ठेवून. काय आहे? ठेवून हा वेगळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे. तर सांगा मित्रांनो, याचा आन्सर काय आहे ना?
तर बघा याचा आन्सर येणार प्रफुल्ल वानखेडे. प्रफुल्ल वानखेडे यांनी गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पराक्रम केल्याचा आव आणणारा. पराक्रम केल्याचा आव आणणारा काय म्हणतात त्याला? तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा आहे. आणि विद्यार्थ्यांना लेक्चरला लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ दिल्या जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर भद्रजन म्हणजे काय असते? भद्रजन म्हणजे असते सज्जन व्यक्ती, विद्वत जन व्यक्ती, प्रेमीजन. भद्रजन म्हणजे काय असते? सज्जन, विद्वतजन, प्रेमीजन हे त्याचे काय समानार्थी शब्द. तर सज्जनच्या विरुद्धार्थी काय ना? दुर्जन. भद्रजनच्या विरुद्धार्थी काय झाला मग? दुर्जन. हा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे? विघटन. विघटन विघटनच्या विरुद्धार्थी काय ते? संघटन. आता संघटन हा येणार की हा येणार? सांगा. हा संघटन येणार की हा संघटन येणार? इथे कोणता विघटन आहे? तर तो संघटन मध्ये येणार. हा येणार का? नाही, हा संघटन येणार. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनुज म्हणजे काय झालं? लहान भाऊ. तर मोठ्यासाठी काय येणार? अग्रज. अनुजच्या विरुद्धार्थी अग्रज. उद्योगी, शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अचूक समानार्थी शब्द ओळखा. काय ना? तर बघा मुंगी कशी असते? एका रांगेत आपलं काम करत असते. ती झोपते का तर माहिती नाही. कंटिन्यू ते काम करत. एखादी भिंत आली वरत चढण्याचा प्रयत्न करते, पुन्हा खाली पडते, पुन्हा चढण्याचा प्रयत्न करते, पुन्हा खाली पडते, पण ती आपलं काम कंटिन्यू करत असते. म्हणून तिला काय म्हणतात? उद्योगी. आणि शिस्तप्रिय म्हणजे कसं? एकाच बरोबर रांगेत चालत असते. अशी अर्बन बार्बन चालते का? मेंढरासारखी एक इथे एक इथे एक इथे एक इथे नाही. मुंग्या कसं एकाच रांगेत चालत असतात म्हणून तिला शिस्तप्रिय सुद्धा म्हणतात. आणि ते कीटक वर्गात येते म्हणून त्याला कीटक वर्गात. तर मुंगी आहे याचा आन्सर. आणि मुंगीला काय म्हणतात? पिपिलिका. पिपिलिका म्हणजे काय असते? मुंगी. नेक्स्ट क्वेश्चन आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर आर्थिक कसा लिहितो आपण? आर्थिक. आर्थिक झालं आर्थिक, पण हे चुकीचे आहे. आर्थिक हे सुद्धा चुकीचे आहे. हे आर्थिक बरोबर आहे. आर्थिक कसं लिहितो आपण? ह्रस्व वेलांटी थीचा. मोजके असे बोलणारा. जो मोजके बोलतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात मितभाषी. मोजके बोलणारा म्हणजे कमी बोलणारा, त्यालाच काय म्हणतात? मितभाषी म्हणजे कमी बोलणारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे नदी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर नदीला काय असते? नदी म्हणजे सरिता, सर्वांना माहित आहे. नदी म्हणजे तटिनी, तटिनी, तरंगिणी. नदी म्हणजे तटिनी, तरंगिणी. आणि नदीला सुद्धा आपगा म्हणजे सुद्धा काय असते? नदी. आपगा म्हणजे सुद्धा काय असते? नदी. सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द काय विचारलाय? नसलेला. सूर्य म्हणजे भास्कर, सूर्य म्हणजे प्रभाकर, सूर्य म्हणजे आदित्य, सूर्य म्हणजे मित्र, सूर्य म्हणजे दिनकर, दिवाकर, दिनमणी, चंडांशु, मार्तंड हे सूर्याचे समानार्थी शब्द आहे. सुवर्ण म्हणजे सूर्य असतो का? तर नाही. सुवर्ण म्हणजे काय असते? हेम, सोने, कानन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बिनचूक या शब्दातील समास ओळखा. याचे विग्रह करा. बिनचूक म्हणजे चुकीशिवाय. काय महत्वाचं आहे याच्यात? चूक महत्वाची आहे का? नाही, चुकीशिवाय महत्वाचं आहे. बिनचूक पहिले पद महत्वाचे आहे म्हणून काय झालं? अव्ययीभाव समास झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी वाक्य पृथक्करणाचा कोणता प्रकार नाही? तर सांगा. तर बघा उद्देशांग असते, विधेयांग असते, विधीपूरक असते, विधेयपूरक असते. तर तिन्ही आहे. कर्मपूरक असते का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. मूकनायक कोणी लिहिले? मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चंदन करणे या प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. चंदन करणे म्हणजे काय असते? नाश करणे. चंदन करणे म्हणजे काय असते? नाश करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इकार आणि उकार.
आकारांत आधी, अरे हा प्रश्न जो होता स्किप करा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर कसा येणार, आशीर्वाद कसा लिहितो आपण, हा आशीर्वाद बरोबर आहे, हा आशीर्वाद सुद्धा बरोबर आहे, आशीर्वाद असेच लिहिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे. तर बघा, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कधीही जिंकला न जाणारा हा अर्थी असलेला नेमका शब्द कोणता. कधीही जिंकला न जाणारा असा कोण असतो, तो असतो अजिंक्य. अजिंक्य म्हणजे काय असते, कधीही जिंकला न जाणारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. वक्ता म्हणजे काय, बोलणारा, मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहे. वक्ता म्हणजे बोलणारा, मी बोलत आहे तर मी काय झालं, वक्ता, आणि तुम्ही ऐकत आहे म्हणजे तुम्ही काय झालं, श्रोता. समजलं, विरुद्धार्थी शब्द. सुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर सुचिरभूत म्हणजे काय असते, सुचिरभूत म्हणजे असते पवित्र. सुचिरभूत म्हणजे काय असते, पवित्र. आणि दुसरं काय आहे याला, स्नान करणे. सुचिरभूत म्हणजे काय असते, पवित्र आणि स्नान करणे. तर पवित्रच्या विरुद्धार्थ काय होणार, अपवित्र. सुचिरभूतच्या विरुद्धार्थी मग काय झाला, अपवित्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अधोमुखच्या विरुद्धार्थी काय होणार, उन्मुख. अधोमुख म्हणजे काय असते, खाली मान घालणे, खाली मान घालून राहणारा. उन्मुख म्हणजे वरती मान करून राहणारा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ म्हणजे काय असते, कमळ म्हणजे राजीव. कमळ म्हणजे राजीव. नीरज, पुन्हा काय असते, सरोज. पद्म म्हणजे कमळ. अरविंद म्हणजे कमळ, अरविंद झालं. कुमुद म्हणजे कमळ. समजलं, ठीक आहे, एवढे शब्द आहेत. शुक्ल काष्ट या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे. तर शुक्ल काष्ट म्हणजे काय, नुसते लचाण, मागे लागणे, नुसते लचाण, याला काय शब्द आहे, शुक्ल काष्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. अतिशय तापट माणूस म्हणजे काय असते, 11वा रुद्र. अतिशय रागीट माणूस त्याला काय म्हणतात, 11वा रुद्र किंवा अतिशय तापट माणूस. खालीलपैकी कोणता शब्द ख ग या शब्दाचा समानार्थी नाही. ख म्हणजे काय, आकाश. ग म्हणजे गमन करणारा. खग म्हणजे काय झालं, आकाशात गमन करणारा, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पक्षी. आकाशात गमन कोण करतो, पक्षी. बरोबर आहे. द्विज म्हणजे सुद्धा पक्षी. अंडज म्हणजे सुद्धा पक्षी. द्विज म्हणजे काय असते, दोनदा जन्मणारा. तर पक्षी दोनदा जन्मतो ना, एक आधी अंडा बाहेर निघतो, एकदा जन्म झाला. अंड्यातून बाहेर निघतो, दोनदा जन्म झाला. द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा असते. द्विज म्हणजे काय असते, ब्राह्मण सुद्धा, किंवा दाताला सुद्धा द्विज म्हणतात. द्विज म्हणजे पक्षी सुद्धा असते. हे सर्व एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. पण वध आहे का, वध म्हणजे खग होते का, नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात. बघा, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात, संयोग चिन्ह. स्वल्पविराम म्हणजे काय असते, कॉमा. अपूर्ण विराम, अपूर्ण विराम. अपसारण चिन्ह, अपसारण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा. दिव्य दृष्टी, दिव्य दृष्टीची फोड करा. दिव्य अशी दृष्टी काय झाला, कर्मधार्य समास. दिव्य दृष्टी काय झाला, कर्मधार्य समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही या युक्त वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे काय असते रे, विधेय म्हणजे असतो कर्ता. खूप समजावले, सॉरी, उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. सॉरी, मिस्टेक झाली. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. त्या वाक्यात काय आहे, समजावले, समजावले आणि ऐकले नाही. समजावले आणि ऐकले नाही हे दोन्ही काय क्रियापद आहे. काय आहे, ऐकले नाही आणि समजावले हे दोन काय क्रियापद. क्रियापद म्हणजे काय असते, विधेय. कर्ता म्हणजे काय असतो, उद्देश. नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर
त्याच्या पत्नीने लिहिलेले आहे. तर बघा, नाथ हा माझा कोणी लिहिले, कोणाच्या पत्नीने लिहिले, तर ते लिहिले आहे काशीनाथ घाणेकर. कोणी? काशीनाथ घाणेकर यांच्या पत्नीने यांच्या जीवनावर नाथ हा माझा हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ सुद्धा दिली जाईल फ्रीमध्ये. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.